गरीब लोकांवर ही जातीवरती जेव्हा त्यांचे हाल केले जातात अशा काळामध्ये माझा भगवंत गोपाल कृष्णाचो प्रभू रामचंद्राचो का संत श्रीमंत रोहिदास बाबा माझा प्रभू देवाच्या रूपाने म्हणा की संतांच्या रूपाने म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने म्हणा की बोधी तत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने म्हणा जेव्हा जेव्हा जगावरती ग्लानी येतो तेव्हा माझा प्रभू कोणा तरी रूपामध्ये प्रगट होतो एक अत्याचार पडात दूर किया दियारा दूर किया दियारा दूर किया दियारा हे हर मानव का कष्टहरा जब उनका मिला सहारा जब उनका मिला सहारा जब उनका मिला सहारा समझ न पाए हो फिर भी जालिम समझ न पाए किया ज्ञान का पास देखो संत गुरु रविदास देखो संत गुरु रविदास देखो हाहाकार मचे भी जग में हाहाकार मचे जग में जग में प्राणी हुए उदास ऐसे युग में संत हुए थे ऐसे युग में संत हुए थे संत गुरु रविदास देखो संत गुरु रविदास देखो संत गुरु रविदास देखो संत गुरु रविदास देखो संत गुरु रविदास इस धरती पे शिवा छुई की फैली थी बीमारी फैली थी बीमारी फैली थी बीमारी रविदास बाबा जन्म झाले अहो तेव्हा कोणाला कोणी प्रश्न करत नव्हते एखाद्या लहान माणसाची श्रेष्ठ जातीच्या माणसावरती जरी प्रतिमा पडली सावली पडली तरी त्याला मारहार करून त्याला जीवित फक्त ब्राह्मण ऐकायच तेव्हा पडगा चालत होता पण माय बापो निवड हे गळ्यात माल घातली म्हणून ब्राह्मण झाला नाही ही डोक्यात भगवी टोपी टाकली म्हणून ब्राह्मण झाला अरे नाही हा पांढरा कपडा टाकला म्हणून ब्राह्मण झाला बिलकुल नाही अरे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण त्या ध्यान आत्मा आणि त्या ध्यान आत्मा या दोघांचा समित्र मिश्रण ज्याला करतो तो ब्राह्मण त्या काळातल्या ब्राह्मणाला ब्राह्मण जरी समजला असता ब्रह्म समजला असता तर माझ्या संत श्रीमंत रविदास बाबावरती अत्याचार झालेच नसते माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना शाळा शिकायची परवानगी नव्हती शाळेच्या बाहेर ठेवत होते आणि शाळेच्या बाहेर ठेवून त्यांच्या पदव्याला गेली नाही आहे म्हणून ह्या भारतात नाही तर सर्व विश्वास आहे इस धरती पे शिवा छुई की फैली थी बीमारी फैली थी बीमारी फैली थी बीमारी रविदास ने सबको समझाया मुल्ला और पुजारी मुल्ला पुजारी मुल्ला पुजारी माझ्या रविदास बाबाने त्या ब्राह्मणाला कळवलं अरे हा पंचतत्वाचा देव आहे आणि हा त्यामध्ये नाशिवंत असलेला अमर असलेला अव्यक्त असलेला निराकार असलेला आत्मा आहे आणि बाबू याची जाणीव जरी तुम्हाला नसेल तर तुम्ही आपल्याला ब्राह्मण बनवता नाही माझ्या रविदास बाबांना देव समजावून सांगितलं का ब्राह्मणाला त्या देवाची पूजा कोणी करावी हा समजावून सांगितलं माझ्या रविदासानं माझे रविदास बाबा जेव्हा शाळेत गेले तेव्हा त्यांना शाळेत बसू देत नव्हते सगळ्या मुलांच्या मागे का हा हिंद जातीचा आहे म्हणून पण चमत्कार काय पाहता प्रत्येक मुलामध्ये माझा रविदास बाबाची सोय त्या गुरुजीला गुरुजीची बेंबरी वरली आणि तो हेडमास्टर प्राध्यापकाकडे गेलेला आहे आणि म्हणतो काय चमत्कार तो रविदास जादूगार आहे काहीतरी
त्याच्यामध्ये म्हणे बोलाव त्याला. रविदासाला नेण्यात आलं आणि तो प्राध्यापक विचारतो, अरे का कसा काय चमत्कार का जादूगार आहे? रविदास म्हणतो, नाही हो, मला काही करत नाही, जो करतो तो माझा हरी, त्याच्यावर विश्वास खूप करतो. जो देवाचा झाला त्याला कशाची कोणाची भीती, मी काही करत नाही. अहो त्या गुरुजी मध्ये त्या प्राध्यापकाला माझा रविदास बाबा दिसला. त्यानं सांगितलं, हो ठीक आहे, तुला शिक्षण देऊ, पण तुझ्या गळ्यामध्ये हे माळा नाही, तुझ्या गळ्यामध्ये जानवा नाही, तू नीट जातीतला माणूस आहे, धीन जातीतला आहे, तुला शिकण्याचा अधिकार नाही. माझ्या रविदासांनी समजवलं, अहो ही काडीची माला काय करता, मन माला है मेरी, हे क्या करू माला काटकी मन माला है मेरी, हे क्या करू माला काटकी मन माला है मेरी, हे ऊपर जावे नीचे आवे, श्वास चलत ही जावे, हो जावे, समजवत आहे की ऊपर आवे नीचे जावे, श्वास चलत ही जावे. ह्या तुझ्या ह्या तुळशीच्या माल्याला महत्व नाही. अरे माझी मनमाला आहे, पिण्या जपल्यानं ते जपल्या आहे, वर जातो खाली येतो, श्वास श्वास रूपाने, श्वास श्वास करी स्मरणी अजबे काम जप, त्यालाच माझा ब्रह्म सोम ब्रह्म भेटतो आपोआप. क्या करू माला काटकी मन माला है मेरी, क्या करू माला काटकी मन माला है मेरी, काटकी मन माला है मेरे, क्या करूं काटकी है माला है मेरे. हे इस धरती पे शिवाजी की फैली थी बीमारी, फैली थी बीमारी, फैली थी बीमारी. रविदास ने सबको समझाया, मुल्ला और पुजारी, मुल्ला और पुजारी, मुल्ला और पुजारी. फिर भी जालिम समझ न पाए हो, फिर भी जालिम समझ न पाए, किया ज्ञान का फास देखो संत गुरु रविदास, देखो संत गुरु रविदास, देखो संत गुरु रविदास. हे हाहाकार मची थी जग में, थी जग में हुए हैरान, हाहाकार मची थी जग में, गाने हुए उदास. ऐसे युग में ऐसे युग में बनता हुए रविदास, देखो संत गुरु रविदास, देखो संत गुरु रविदास, देखो संत गुरु रविदास, देखो संत गुरु रविदास, संत गुरु रविदास. श्री संत श्रीमणी रविदास बाबा की जय. अशा प्रकारे माझ्या रविदास बाबांना सर्व ह्या लोकांवरचा अत्याचार, दीन दुबळ्यावर जे हिंद जातीवर होत असलेले जे अत्याचार होते ते सर्व त्यांनी दूर केलं. आणि त्यांचे परमदैवत असलेले माझे गोपाळ कृष्ण यांनी गोकुळामध्ये आपल्या सौंदर्यासह जाऊन यमुनेच्या तटी वाळवंटामध्ये गोपाल कालाचा कार्यक्रम कसं केलं, काय केलं, आपण तिकडे वळूया. कोही कहे गोविंद, हे कोही कहे गोविंद, कोही गोपाला, कोही कहे गोविंद, कोई गोपाला. अरे मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला.
मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला। राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर, राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर, गोपिका ने कृष्ण कहा कृष्ण ने नटवर। राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर, गोपिका ने कृष्ण कहा कृष्ण ने नटवर। ग्वालों ने तुझको पुकारा पुकारा राम, ग्वालों ने तुझको पुकारा पुकारा राम। मैं तो कहूँ, अरे मैं तो कहूँ, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला। बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। माझ्या गोपाल कृष्णानं यमुनेच्या तटी वाळवंटामध्ये 18 पगड जातीचे लोक होते, एकच ब्राह्मण नाही। केली फाली कोळी चांबार भिवर मरार सर्व जातीचे लेकर होत आणि त्या सर्वांच्या घरची ज्या ज्या पद्धतीनं गरीब श्रीमंत सर्वांच्या पद्धतीनं शिरलेलं अन्न, कुणाच्या घरी चटणी असेल, कुणाच्या घरी पनीर असेल, कुणाच्या घरी वांगा असेल तर कुणाच्या घरी आरण। माझ्या भगवंतानं कधीच भेदभाव केला नाही, जो भेदभाव करतो तो आम्ही। प्रभू जवळ अजिबात भेदभाव, अनेक जातीच्या लोकांना एकत्रित करून गोपालकाला केलेला माझ्या प्रभूनं। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई भाई, ह्या न्यायानं गोपालकाला तो ह्या धर्माचा आहे, तो त्या पंथाचा आहे, तो त्या ह्याचा आहे। भगवंताजवळ पंथ धर्म भेद बहुत दूर राहिले। माझ्या प्रभूजवळ जरी भेद असता तर तुम्ही पंढरपुराला दर्शनाला जा। पंढरपुराला दर्शनाला गेल्यानंतर पहिली पाहिली चोको मेळाची आहे आणि चोकोबा मेळा हा जातीनं कोण होता? महार। कोण होता? महार। चोकोबा मेळाचं दर्शन घेतल्याशिवाय वरती जाता येत नाही। दुसरी पायरी आहे माझ्या नामदेवरायाची आणि तिसरी पायरी आहे माझी कानोपात्रा। कोण होती? एका वेशीची मुलगी। सांगा ना, माझ्या भगवंताजवळ जरी भेदभाव असता तर ह्या तिघांचा पहिला दर्शन करून मग माझ्याकडे या। एवढ्या सखोल अंतकरणाचा माझा परब्रह्म परमात्मा विटेवर विराजमान आहे आणि आपण भेदभाव करून माझ्या प्रभूची जरी बदनाम करतो म्हणत असाल तर पापात। अरे प्रभूची लेक रे सारी, त्याला सर्वची प्यारी, त्याला अजिबात भेदभाव नाही ना। असा भेदभाव जरी नसेल, एकत्रित येऊन जो होत असेल त्याला काय म्हणतात? गोपालकाला। 10 इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार ह्या 14 जणांचा साखळा एकावर येऊन शांतता होत असेल तो गोपालकाला। अनंत नामाची या काला वेद म्हणे पाहू चला। अनंत जन्माचा संग्रह असलेला हा रसतम सत्व या 3 गुणाची दोरी हांडीला असते आणि ही अर्धमातृका म्हणजे त्या शिक्याची गाठ आणि त्या गाठीवर असलेला हा अनंत नामाची हांडी, काही जन्मापासून असलेला हा गोपालकाला। आणि हा गोपालकाला आज इथं आपल्याला प्रभूच्या चरणी समर्पित करायचा आहे। म्हणून माझ्या गाववासियांना सुद्धा अशी विनंती करतो की आम्ही भगवंताच्या गोपालकालाकडे वळत आहोत। तरी गावातील सर्व माझे माता पिता भगिनी, माझे बालगोपाल मित्र, सर्व तरुण माझे बालगोपाल, सर्वांना अशी विनंती आहे की लवकरात लवकर गोपालकाचा लाभ घेण्याकरिता संत शिरोमणी रविदास बाबा यांच्या व्यासपीठामध्ये त्याची कृपा करावी। सद्गुरुनाथ महाराज की जय। हे भक्तों के राजा श्याम मेरे आजा। हे भक्तों के राजा श्याम मेरे आजा। भक्तों के राजा श्याम मेरे आजा। श्याम मेरे
श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा घनश्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा घनश्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा घनश्याम मेरे आजा। गोकुल के राजा श्याम मेरे आजा, 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 गोकुल के राजा श्याम मेरे आजा। त्यांचा प्रत्यक्ष नाव जय जय लाल जय नंदलाल, जय जय लाल जय गोपाल, जय जय लाल जय नंदलाल, जय जय लाल जय गोपाल, जय जय लाल जय नंदलाल, जय जय लाल जय गोपाल, जय जय लाल जय नंदलाल, जय जय लाल जय गोपाल। गोकुल के राजा श्याम मेरे आजा, गोकुल के राजा श्याम मेरे आजा, गोकुल के राजा श्याम मेरे आजा, गोकुल के राजा श्याम मेरे आजा। कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की गोकुल के राजा श्याम मेरे आजा, गोकुल के राजा श्याम मेरे आजा, गोकुल के राजा श्याम मेरे आजा।